You only announce, people will come. You see, they follow me already. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे डे 2 गोवाचा आणि मला रूम टूर करायचा होता, तो राहून गेला कारण की आम्ही काल फट्टेवाला डान्स केला क्रूजवरती. मी थकलो होतो आणि मग मी झोपून गेलो. फक्त एक जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला फक्त दाखवतो. बाकी तर रूम जेव्हा आता आम्ही थोडंसं कपडे इथे ते पडलेत काढले चेंज करताना, तर ते पसारा दाखवून उपयोग नाही. पण इथे हा जो नजारा आहे, दिस इज वर्थ. हे बघा, बॅल्कनी आहे आणि पूर्ण ओपन ग्राउंड आहे, ग्रीनरी आहे. हे ड्रॉइंग काढायचो ना मी स्कूलमध्ये, तसं आहे, तसं वाला आहे काहीतरी. अशी मस्त गाय चरते, माउंटन्स, छान वाटते. तो अभी इधर से निकलते हैं, मला नाश्ता करायचा आहे. मी नाश्ता दाखवतो तुम्हाला. कृतिका ऑलरेडी गेली कारण लेट झाला आहे. आज आमचं आहे साऊथ गोवा. तर आज बरेच टेम्पल्स आहेत, ते आम्ही व्हिजिट करणार आहे. तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दाखवीन काय काय आम्ही कुठे कुठे जातो. तर स्टे ट्यून आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. जर आवडलं तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला, टेक केअर काय बोलतो, थांबा, ब्लॉग संपला नाही आहे. आणि हा माझा ब्रेकफास्ट आहे. इडली पिवळ्या कलरची, कुठली माहिती नाही मला, पपाया आणि चटणी. ब्रेड बटर खाल्ला, तू खाल्ला तो ब्रेड? तू नाही खाल्ला? गुरुवार आहे ना, मग खा का? चल मी खातो, मला भूक लागली. तर आपली बस आली आहे आणि ह्याच बसनी आपण पूर्ण नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत. आज का हमारा सेकेंड डे है गोवा का, ठीक है? सब बहुत ही फ्रेश लग रहे हैं. फिलहाल हम लोग चलते हैं साउथ गोवा साइट सीइंग टूर के लिए. तो यहाँ से 1.5 आवर का जर्नी है. ओल्ड गोवा ये पहले की पोर्चुगीज लोगों की कैपिटल सिटी थी. जर या गोवा टूरमध्ये कोणी जर जास्त एन्जॉय केलं असेल तर ती आहे रोजी, कारण की ती फर्स्ट टाइम इंडिया व्हिजिट करत होती आणि फुल एन्जॉय करत होती. आता वाय विथ रंजिता. रंजिता ग्रुप एकत्र आहेत सगळे, म्हणून सांगितलं कॅब घाला. आता उद्या लक्षात ठेव. This becomes a well-known Portuguese but old Goa. And this old Goa, altogether 9 churches are built by different religious orders. They were all Catholic, but follower of different sects. या साईडला इथे दिसतात असे 2-3 चर्च आहेत, बट आम्ही मेनली ह्या चर्चला आलेलो. हे खूप जुना चर्च आहे. चर्चमध्ये आलेले रोजी बरेच जण फोटो काढतात. रोजी प्लीज वन फोटो. फॉरेनर आहे ती. काका आमच्यावर जे आहेत ते टूर लवकर पाऊस पडेल. मजा येते मला. काल तर मी खूप मजा केली धमाल. आता थोडंसं हे देवधर्म करतो मी आणि उद्या परत मग नॉर्थ गोव्याला परत मजा मस्ती करेन. तर आता बसमध्ये भेटू. पाऊस पडणार आहे. हे मागचं झाड खूप मोठं झाड आहे आणि इथे काहीतरी जीजसबद्दल सांगता. मी मग मिरॅकल्स केले ना जीजसने, ते सांगतो. ओके, ते मी थोडे ऐकले. आली का तुला लक्षात? आणि आता माझे फ्रेंड्स आहेत ना खूप सारे कॅथलिक. सांगायचं माझा मित्र आहे डॉस, तो खूप मला सांगतो. शाळेतले का? शाळेतला नाही, ऑफिसमध्ये. You only announce, people will come. You see, they follow me already. थायलंडला सोडून इंडियालाच घेऊन येईल. बैठने के लिए कुशस्थल नाम का एक विलेज है, जो आज की तारीख में मडगांव पंजीम में हाईवे पर विलेज. इसको आज की तारीख में कौरतलिब नाम से पहचानते हैं. ये टोटली माउंटेनियस एरिया, जहाँ पर शिव जी ध्यानस्थ हो गए. पार्वती उनको ढूंढते वहाँ पर पहुँच गई. जैसे ही शिव जी को पता चल गया पार्वती आ गई है, तो उन्होंने अपना फॉर्म चेंज कर दिया, शेर में बदल दिया. शेर को देखते ही पार्वती चिल्लाने लगी, रोने लगी. त्राही मांग गिरीशा, हे गिरीशी मुझे बचाओ. गिरीश यानी पर्वत, संस्कृत वर्ड.
थोड़ी देर के बाद में शिव जी को दया आई, उन्होंने अपना ओरिजिनल फॉर्म में दर्शन दिया और कहने लगे माम गिरीश, मैं ही गिरीश। जब दोनों ने प्लेस छोड़ दिया तो शिव जी ने अपना लिंग छोड़ा था। जो गॉड 700 ब्राह्मणी वहाँ का पुजारी था उसे मिल गया, उसने वहाँ पर उसकी स्थापना की। लेकिन पोर्चुगीज टाइम में जब टेम्पल तोड़ के चर्चेज बनवा रहे थे तो फ्रीडम फाइटर की हेल्प से वो लिंग उसने बचाकर यहाँ पर लाके उसकी प्रतिष्ठापना की और आज ये बड़ी ट्रस्ट हो गई। मांगिरीश का शॉर्टकट हो गया मंगेश। लता मंगेशकर के फादर मास्टर दीनानाथ वो इस गांव के रहने वाले थे। काकांनी खूप छान माहिती दिली आणि आम्ही आलो मंगेशी टेम्पलच्या इकडे। मी 6 वर्ष अगोदरही इथे आलो होतो, तेव्हा इथे रोड खूप खराब होता कारण की काम चालू होतं आणि आता काम कंप्लीट झालं होतं। तर सगळ्या लेडीजला घेऊन आम्ही टेम्पलच्या इकडे निघालो। तर आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत, तिथे तुम्हाला बघू शकता तुम्ही श्री मंगेश मंदिराकडे जाण्याचा मार्ग। आता इथून असंच 2 मिनटं चालायचं आहे। 5-6 वर्षापूर्वी आम्ही शरद आणि मी आलो होतो इकडे, जेव्हा आमचं नवीनच लग्न झालं होतं। तर तेच मी आता सांगत होती त्याला, तेवढ्यात त्याने व्हिडिओ चालू केला। 6 वर्षापूर्वी आलो होतो बाईकने आणि तेव्हा ह्या रस्त्याचं सगळं काम चालू होतं पूर्ण, म्हणजे रस्ता खोदून ठेवलेला, माती वगैरे होती आणि मग तिथून आम्ही अशी मागे बाईक लावून चालत गेलेलो। गावठी भाजी आहे, विचारली पाहिजे घेऊन जाणार कुठे, खाणार कुठे? येऊ शकतो, गर्दी एवढी नाही आहे। आम्ही जेव्हा आलो तेव्हा भरपूर गर्दी होती ना, पट्टेवाली गर्दी। कारण आपण नोव्हेंबरमध्ये आलो आणि आता ऑगस्ट आहे, ऑफ सीझन आहे, ऑफ सीझन, बट तरी बघू शकतो तुम्ही गाड्या, भरपूर गाड्या आहेत। तर हे आहे मंगेशी टेम्पल आणि इकडे ना जर तुम्ही शॉर्ट ड्रेस घालून गेला, मेल किंवा फिमेल, तर तुम्हाला एंट्रीवरतीच ना असं लुंगी टाईप देतात, ते घालायचं आणि आतमध्ये जायचं, कारण शॉर्ट कपडे अलाउड नाही आणि इथे जास्त व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही। तरी पण मी छोटंसं शूट केलं आहे। मंदिर खूपच सुंदर आणि खूप छान बांधलं आहे आणि ना शंकरदेवाची म्हणजे शंकरदेवाचंच रूप आहे। तर मला जास्त क्लिप नाही काढता, तरी मी झूम इन करून थोडंसं दाखवलं तुम्हाला। आणि तिथे बाजूलाच ना मस्त एक पॉन्ड आहे आणि खूप सुंदर वाटतं ते। आणि बाहेर ना जास्त म्हणजे मी खूप गायी बघितल्या आणि ना मी तिकडे ना एक पुरणपोळी घेतली आणि त्या गाईला दिली। तर मला एक काकीसारखा विचारत होता, तू गाईला पुरणपोळी देऊ शकता का? मी बोललो मी तर लहानपणी खूप वेळा पुरणपोळी दिली, पण ती सारखी मला विचारत होती पुरणपोळी देऊ शकतो का? मी बोललो तुम्हाला द्यायची तर मी द्या ना, पण मी दिली आणि मला खूप छान वाटलं। पण खूप साऱ्या गायी आहे ना गोव्यामध्ये, मी या टायमाला बघितलं खूप अशा सोडून दिलेल्या आहेत। तुम्हाला काय माहिती असेल तर नक्कीच मला सांगा। आमचं देवदर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो स्पाइस प्लांटेशनच्या इकडे, कारण की आमचं लंच टाईम झाला होता आणि तिकडे स्पाइसबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आम्हाला मिळणार होती। तर चला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच। तर आम्ही आता इथे आलो आहे फोंड्याला। फोंडा की पोंडा? फोंडा। तर इट्स इन नॉर्थ गोवा आणि आम्ही एक रेस्टॉरंटमध्ये आलो। रेस्टॉरंट म्हणजे काइंड ऑफ स्पाइस प्लांटेशन असते इकडे, स्पाइस गार्डन आहे, तिथेच त्यांचं रेस्टॉरंट आहे, तो तिकडे आजचं लंच तिथे असणार। ओके। आणि इथे पूर्ण लेडीज पब्लिक पुढे झाली, मस्त फॉरेस्टमध्ये आणि बऱ्याच गाड्या होत्या भरपूर। तुमचा हो हो ठीक आहे मॅडम, घेतो थांबा जरा याचा रील घेतो। फोटो नाही करणार, व्हिडिओ आज काय बार है? सारे सुपारी के पेड़ है और इस सुपारी के प्लांटेशन को गोवा में और महाराष्ट्र के कोंकण में कहा जाता है कूड़ागर। और ये कूड़ागर नेचर में ठंडक रखने का काम करते हैं क्योंकि ये पेड़ ठंडे होते हैं। और अभी आप लोगों ने जो प्लेट इस्तेमाल की लंच के लिए वो इसी पत्ते से बनी है, सुपारी के पत्ते। आइसक्रीम में वनीला कभी नहीं यूज किया जाता, फ्लेवर यूज किया जाता है। सुपारी आणि आम्हाला जे गाईड आहेत त्यांनी, मी जे व्हॅनिलाचं आईस्क्रीम खातो, ही आहे ती व्हॅनिलाची वेल। बाबा हिला खूप मोठी वेल आहे ही बघा। जर कोणी व्हॅनिलाचं झाड नसेल बघितलं की वेल नसेल बघितलं तर बघा, नको बाबा, तो महाग असते, तो मला बोलला खूप कॉस्टली असते, 9 महिने लागतात। घे माझा, मी वास घेताना
हं? नाही नाही चल. पण त्यांनी सांगितलं ती सुकल्यावर येतो त्याच्यामध्ये हे येतं की त्याला ड्राय करतात आणि त्याच्यानंतर काही प्रोसेस सांगितली ती मी ऐकली नाही कॉड असते ती हा. ती आणि खरं ठेवायची. सांगू तर हे लोकेशन ना खूप म्हणजे हे बघा हे बघा हे बघा खूप हे सुंदर पूर्ण जंगल, इथे पण जंगल आणि सुपारीची झाडं, आणि जंगलचा राजा पण आहे बघा हे बघ, इथे बघा इथे अरे मला दाखव ना एवढा मोठा जंगलचा राजा कसा नाही दाखवत दिसत नाही का तुम्हाला मला खूप मजा येते मी खरंच म्हणजे 5-6 वर्षानंतर असं रिलॅक्स फील करतो खूप मजा येते खूप असं वाटतं जाऊच ना खूप भेंडी चला. कसं गाव मामाचं गाव पण जवळच आहे जाऊ शकतो लांब नाही ठीक आहे चालेल. चलो आओ आओ मी कसं तसा असा ब्लॉग करतोय जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा ठरवून ब्लॉग नाही करत मला नाही ओके आणि लेडीज आहेत ना खूप जास्त अजून ठीक आहे घ्या. ठीक आहे थँक्यू सो मच तुम्ही बऱ्याच जणांनी मला विश केलं इंस्टाग्रामवरती हॅपी बर्थडे थँक्यू सो मच खूप बरं वाटलं आणि खालचा वाढदिवस एकदम धमाकेदार मी डान्स केला कृतिकला असं उचलून घेतलं तो डान्स केला मला व्हिडिओ मिळाला की मी टाकेन त्या व्हिडिओची गॅरंटी नाही देऊ शकत कधी मिळेल कारण तो ताईच्या मोबाईलमध्ये. चलो दे दीजिए मेरा फोन दे दीजिए प्लीज तुम्हाला जर तेल पाहिजे तर काउंटरवरती अवेलेबल आहे. काय गरम आहे गार आहे. आणि जेव्हा मी या प्रॉपर्टीवर पोहोचलो ना खूप जोराचा पाऊस पडायला लागला तुम्ही बघू शकता सराउंडिंग एवढी ग्रीनरी आहे मी कृतिकाला सांगितलं थोडेसे व्हिडिओज आणि मला प्लीज रील काढायचे होते तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती काय खुशी आहे आणि या गवती चहाचा पक्का का काय आहे गवती चहा गवतीचा लेमन ग्रास लेमन ग्रास आहे ते मला माहिती छान आहे. हा मस्त हां एंट्रन्सला देतात घेतल्यावर तुम्ही जेवणार बरोबर. स्पाइस प्लांटेशन नंतर आम्ही निघालो बालाजी टेम्पलकडे हे प्रति बालाजीसारखं आहे जसं आपलं तिरुपतीचं बालाजी आहे सेम तसंच आयडल बनवलं आहे तिकडे आणि खूप सुंदर आहे आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं पण तुम्ही रस्ता एन्जॉय करा थोड्या वेळातच पोचतो मी तिकडे आणि जेवल्यानंतर आम्ही आलो बालाजी टेम्पलला मंदिर मी तुम्हाला दाखवत आहो माझ्या मागेच आहे ते मंदिर आणि बालाजी टेम्पलमधनं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या रिसॉर्टकडे अनफॉर्च्युनेटली मला हा व्लॉग एंड नाही करता आला कारण की खूप थकलो होतो मी कारण खूप सारे टेम्पल्स आणि चर्चेस व्हिजिट केले होते आणि पाऊसही खूप पडत होता मला जेव्हा स्पाइस प्लांटेशनमध्ये गेलो होतो ना खूप आवडलं होतं कारण बाजूला खूप सारी ग्रीनरी होती आणि मी मच्छी खाल्ली होती स्पेशली सांगू तर बांगडा आणि माझं जेवण एवढं अंगावर आलं होतं ना तरीही मी हा छोटा पार्ट शूट केला जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा थँक्यू बाय